शेतीमधून तुम्हाला वर्षाकाठी लाख रुपये, 2 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये कमवायचे आहेत का? तर मी तुम्हाला एक स्कीम सांगतो. तुम्ही एकरभर चंदनाची झाडं लावून टाका किंवा तुम्ही सागवानाची झाडं सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही कोरफडाची, अश्वगंधाची शेती केली तर उत्तमच आहे. हल्ली ड्रॅगन फ्रूटची शेती सुद्धा गाजायला लागली. गंमत काय आहे की अशा अनेक फसव्या स्कीममधून आणि टीव्हीवर आणि इंस्टाग्रामच्या रीलमुळे आपण सगळे शेतकरी गोत्यात जातोय. जर प्रत्येक शेतकऱ्याला एकरीमध्ये दरवर्षी 2 ते 3 लाख रुपये मिळत असते तर सगळा तरुण वर्ग पुणे आणि मुंबईमध्ये का गेला असता? खरंच शेतीमध्ये इतका फायदा आहे का? नक्की ह्या सगळ्या स्कीममधून एखाद्या शेतकऱ्याला फायदा झाला असेल, पण तो हजारात एखादा असेल, पण नुकसान होणारे शेतकरी तितकेच जास्त आहेत. आपण आपली माती, आपली जमीन, आपली भौगोलिक परिस्थिती या सगळ्याचा विचार करून ह्या स्कीमचा विचार केला पाहिजे, कारण ह्यातून फायदा न होता नुकसानच होणार आहे. जेव्हा शेतीवरची अनेक पुस्तकं वाचतो किंवा माझ्या गुरुजनांसोबत चर्चा करतो तेव्हा लक्षात येतं की शेती ह्या माझ्या ताटामध्ये येणाऱ्या 80% गोष्टींसाठी आहे आणि जर त्यातून जास्त उत्पादन झालं तर ते बाजारात न्यायचं. पण हल्ली आम्ही सगळीकडे ऊस लावतो आणि मला लागणारी डाळ ही बाजारातून विकत आणतो, ज्या डाळीला बिलकुल चव नसते आणि न्यूट्रिशन तर सोडूनच द्या. मग शेती कशासाठी करायची? ह्या स्कीमला फसून जायचं का? तर एक शेतकरी म्हणून आपण अशा स्कीमकडे जाताना विचार केला पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी राहणारी जमीन पूर्णपणे खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. अनेक जण असे व्हिडिओ बघून म्हणतील की तुमचं पोट भरलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा गप्पा मारू शकता, पण आमचं काय? त्यांना मी एकच सांगू इच्छितो, आरोग्य धनसंपदा. धन्यवाद.